नमस्कार मैत्रिणींनो, तो व्हिडिओ टाकायला खरंच खूप लेट झालेला आहे, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं गुजरातमध्ये संक्रांत कशी सेलिब्रेट करतात. अगदी दिवाळीसारखी जोरदार संक्रांत सेलिब्रेट होते. तर मी ना आवरून वगैरे संध्याकाळी 3-4 वाजता गेले पतंग उडवण्यासाठी. इथं सर्वजण पतंग उडवतात. तर मी इथं बघत होते, चष्मा घरी होता, हा मला कसा दिसतो ते बघत होते. गौरांशीला म्हणत होते सर्वांना हाय बोल, तर ती काही बोलायला सुरू झाली आणि तिला ना बलून पाहिजे होता. तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, पूर्ण रस्त्यावरती ना खूप गर्दी असते. पतंग सोबतच गॉगल्स आणि लहान मुलांसाठी बलून्स वगैरे खूप असतात. त्यामुळे एकदम जत्रेसारखं आपल्या गावाकडच्यासारखं फील येतं आणि संक्रांत खूप मोठ्याने ते सेलिब्रेट करतात. तर इथं आम्ही आता तयार होऊन निघालो होतो, कारण पतंग उडवायची होती. तर आम्हाला काय उडवता येत नाही, पण आम्ही बघायला जात होतो. त्याच्या आधी मी इथे सकाळी ना आलू पराठा बनवलेला, आलू मेथी पराठा बनवलेला आणि खूप छान मऊसूद असा हा पराठा होतो. तर याची डिटेल व्हिडिओ तुम्हाला मेगाज इझी रेसिपी या चॅनलवर आपल्या मिळेलच. तर इथे ना मी पटपट आलू पराठे बनवून घेतले, कारण याच्या आधीही मी एकदा बनवले होते आणि यांना आवडले होते. त्याच्यामुळे ते परत म्हणाले की आज तेच पराठे बनव. तर इथं ना मग आम्ही सकाळी सगळ्यांनी ह्या पराठ्याचा नाश्ता केला. पराठे हे खूप छान होतात, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याच्यासाठी रेसिपी जाऊन नक्की चेक करा. ते थोडीशी थंडी आहे आणि सानिका बघू शकतात एकदम मस्त पॅक होऊन अभ्यास करायला बसलेली आहे. आता अभ्यास करते की झोपते काय माहीत, आणि पसारं सगळं पसरवून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर गौरांशीला बलून घ्यायचे होते, म्हणून मग तिच्यासाठी बलून घेतले. तर मुलं एकदा बघितली ना तर ऐकतच नाहीत, की पाहिजे हेच असतं त्यांचं. मी तर आधी नाही म्हणत होते, पण म्हटलं चला ठीक आहे तिच्या आनंदासाठी, म्हणून मग मी बलून घेतले. त्याच्यानंतर फोटो काढत होते, तर हिचे नखरे सुरू झालेले. त्याच्यानंतर इकडं ना पहिला ते मंगळसूत्र म्हणतात ना, मध्ये दोरी बांधतात, ते ह्यांचं बांधायचं चालू झालं होतं. तर इकडे ना संक्रांतीला लोक 2-2, 3-3 डझन पतंग आणतात, उडवतात आणि दिवसभर 14 आणि 15 2 दिवस ना हे गच्चीवरतीच असतात आणि उंदिओ बनवतात, उंदिओ खातात आणि बाहेरचंच काहीही खातात. आणि बायका माणसं सगळेच वरती असतात. तर बघू शकता इथं मस्त असा यांचा डान्स चालू आहे, DJ लावलेला आहे आणि सगळे मस्त एन्जॉय करत आहेत. बायकाही पतंग उडवतात, मस्त एन्जॉय करतात आणि खूप मस्त सेलिब्रेट करतात. आणि ह्या आमच्या 2 हिरोईन इथं आहेत, त्या फक्त नटून थटून फोटो काढायसाठी येतात वरती. तर आम्ही दोघांनी थोडा पतंग उडवले. मला ना फार येत नाही, मी कधी 2-3 वर्ष झाली ट्राय करतेच आहे. यावेळेस ना माझा पतंग थोडंसं वरती जायचा, परत खाली यायचा. मग मला हे ना पतंग वरती चटकून द्यायचे आणि म्हणायचे मग पकड, आणि मग तू एन्जॉय कर, असं चाललं होतं. खरंच खूप मजा येते, मी खूप एन्जॉय केलं. आजीने आमचा एक व्हिडिओ फोटो वगैरे काढले. त्यानंतर इथं तुम्ही आकाशात बघू शकता, एकदम असं पाण्यासारखं दिसत आहेत पतंग, इतके पतंग आहेत. आणि प्रत्येक घरावरती बघू शकता सगळे लोक घरचे सगळे वरती आलेले असतात आणि मस्त DJ लावून नाचत असतात आणि पतंग उडवत असतात. तर हे 2 दिवस चालूच असतं. आणि हे आमच्या हिरोईन, तर बघू शकता मस्त पतंग चकवायचं चालू आहे. तर आपल्या इकडे ना गावाकडे संक्रांतीला वाण वगैरे दिलं जातं, पण पतंग काही उडवली जात नाही. पण इकडे खरंच खूप मोठ्याने सेलिब्रेट करतात. आणि आपल्या इकडे असंही म्हणतात की संक्रांतीला काहीही काम केलेलं चांगलं नसतंय वगैरे, पण माहीत नाही आहे अशी का प्रथा पडली आहे. जर तुम्हाला माहीत असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा, की असं का बोललं जातं की संक्रांतला काही काम केलेलं चांगलं नसतं, किंवा काहीतरी वाईट झालं तर संक्रांत लागली असं म्हटले जातं. तर ना मी इथं ह्यांचा व्हिडिओ काढत होते, ह्यांना वाटलं मी फोटो काढायला लागले. तर मी ब्लॉगसाठी मस्त व्हिडिओज काढायचं काम करत होते. आणि इकडे रात्री मस्त फटाके उडवले जातात, बघू शकता इथं. जसं दिवाळीमध्ये आपण एन्जॉय करतो तसं हे संक्रांतीला एन्जॉय करतात. आणि 14-15 हे दोन्ही दिवस पतंग उडवतात, फटाके फोडतात. दिवाळीला हे लोक फटाके फोडतात, न्यू इयरला फटाके फोडतात, संक्रांतीला फटाके फोडतात. मला कळतच नाही, आम्हाला इथं दिवाळीला फटाके फोडायचे म्हटलं तर वाटतं बापरे किती तो खर्च. पण हे लोक मस्त फटाफट फटाके फोडत राहतात.
खरंच गुजराती लोकांच्याकडे खरंच खूप पैसा झालेला आहे. तर मस्त वाटतं इकडे. डीजे लावून मस्त सगळे नाचतही होते, त्यामुळे खूप मजा येत होती. तर हे आमचं पिल्लू बघा, व्हिडिओ करताना डान्स करत नाही, नाहीतर करतो. हे 15 तारखेचा व्हिडिओ आहे. रात्री बघू शकता सगळीकडे मस्त असे फटाके फुटत आहेत. लोक इतकी रात्र झाली तरी पतंग ह्यांची चालूच आहे आणि फटाके डीजे. तुम्हाला इकडे मराठी गाणंही ऐकू येते, कारण इकडे ना खूप लोक मराठी आहेत आणि मला वाटतं 50% लोक मराठी असतील इथं. त्याच्यामुळे इकडे मराठी गाणीही वाजत राहतात. मराठी खूप लोक आहेत आजूबाजूचे आणि मेन म्हणजे माझे रिलेटिव्ह आहेत, त्यामुळे मला खूप मजा येते इकडे. मी आमच्या नंदेच्या इकडे गेले होते त्याच्यासाठी. मला तर संक्रांतला इकडे खूप मजा आली आणि तुम्हाला व्हिडिओ बघून खरंच मजा आली तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासोबत घेऊन येईल. DJ RT.